नमस्कार मित्रांनो, मी नरसिंह भोरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. आजची बातमी ऐकून अंगावर काटा येईल. देव, धर्म आणि पूजा यांच्या नावाखाली काही भोंदू लोक कसे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत हे आज स्पष्ट समजून घ्या. नाशिक मध्ये एका भोंदू बाबाचा घाणेरडा चेहरा उघड झाला आहे. अशोक खरात उर्फ कॅप्टन हा स्वतःला मोठा जाणकार, अंकतज्ञ, भविष्य सांगणारा म्हणून दाखवत होता, पण प्रत्यक्षात तो लोकांचा श्रद्धेचा व्यापार करत होता. मोठमोठे लोक त्यांच्या पायावर पडत होते. पण आता काय चाललं होतं ते धक्कादायक आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार धार्मिक विधीच्या नावाखाली आधी विश्वास जिंकला आणि नंतर गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप. इतकाच नाही, त्याचे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि तपासात तब्बल 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले. म्हणजे हा एकट्याचा प्रकार नाही, हा एक प्लॅन केलेला सापळा आहे. मित्रांनो, नीट ऐका. भोंदू बाबा कधीही देवाचा माणूस नसतो. तो फक्त तुमच्या भीतीचा आणि अडचणीचा फायदा घेतो. विशेषतः माझ्या सर्व भगिनींना सांगतो, कोणीही जर तुम्हाला गुप्त पूजा करायची आहे, एकट्याने या, कोणाला सांगू नका असं सांगत असेल तर समजा तो धोका आहे. देव कधीच बंद दरवाजा मागे भेटत नाही. धर्माच्या नावाखाली कोणी स्पर्श करत असेल तर तो पाप आहे. तुमचा विश्वास तुमची कमजोरी बनू देऊ नका. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, भोंदू बाबा तुमचं भविष्य बदलत नाही, तो तुमचं आयुष्य बर्बाद करतो. जागे व्हा, सावध राहा आणि अशा लोकांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करा. ही बातमी शेअर करा, कारण उद्या बळी तुमच्या ओळखीचं कोणीही असू शकतं. मी नरसिंह भोरे, संपादक आरोग्य न्यूज. धन्यवाद.